मंत्री धनंजय मुंडेंवरती महायुतीतले वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। धनंजय मुंडेंनी बीड प्रकरण योग्यरित्या हाताळलं नसल्याचं मत वरिष्ठांनी व्यक्त केलंय, तर मस्साजोग प्रकरणामुळे बदनामी होत असल्याचं मतही वरिष्ठ नेत्यांनी मांडलं। धनंजय मुंडेंना काही गोष्टी टाळता आल्या असत्या असं देखील वरिष्ठांचं मत आहे, तर मुंडेंचा राजीनामा घेतल्यास एक मोठा समाज नाराज होऊन त्यातून राज्यात वेगळा मेसेज जाईल, म्हणून राजीनाम्याचा निर्णय बाजूला ठेवल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। तसंच यातून लवकर तोडगा निघेल अशी वरिष्ठांना अपेक्षा आहे। पुढची बातमी बघूयात। राज्य परिवहन महामंडळानं 1310 बसेस भाडेतत्वावरती घेण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे। परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांमार्फत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या व्यवहारात महामंडळानं ठेकेदारावरती खास मेहरबानी दाखवल्याची देखील चर्चा होती। या निर्णयानं महामंडळाला सुमारे 2000 कोटींचा आर्थिक फटका बसल्याची चर्चा होती। अधिक माहितीसाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, खरं तर श्वेता, हा जर संपूर्ण प्रकार आपण बघितला तर यामध्ये वर्क ऑर्डर देण्यात आलेली होती आणि लवकरात लवकर या बसेस ज्या आहेत त्या रस्त्यावर धावताना दिसल्या पाहिजे असं यात म्हटलेलं होतं। आणि त्यामुळेच जेव्हा हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं तेव्हा त्यांनी याच्यामध्ये चौकशीचे आदेश दिले आणि म्हणूनच हे संपूर्ण प्रकरण आता उघडकीस येत आहे। श्रीरंग बर्गे जे आहेत, जे एसटीचे अभ्यासक आहेत, युनियनमध्ये काम करतात बरीच वर्ष, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। श्रीरंगजी, ज्या पद्धतीनं हा संपूर्ण प्रकार दिसून येतोय, 2000 कोटीचा घोटाळा होऊ शकला असता असं बोललं जात आहे, काय हे प्रकरण आहे आणि एवढी तफावत दोन जे कंत्राटदार आहेत त्यांच्यामध्ये का दिसून येते? हे खरं आहे की भविष्यात याच्यात फटका बसला असता एसटीला, किंवा भविष्यात असं काही घडू शकलं असतं तुम्ही म्हणता तसं, पण अजून एक काम सुरू झालेलं नाहीये आणि त्याच्यामुळं ठीक आहे, मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आणि हे जे काम आहे ते त्याला स्थगिती दिली असं ऐकायला मिळालं। ते असेल तर चांगलं आहे, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो, कारण अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत। एसटीचं का नुकसान करायचं? जर पूर्वीच्या गाड्या जर 25, 26, 27 रुपये किलोमीटरने चालतात तर याच्यात एवढं काय झालं? 40च्या वरती 40, 42, 43 रुपये किलोमीटरने द्यायचं, त्याच्यात शंकेला वाव आहे, पण अजून काही झालेलं नाही हेही मला आपल्याला सांगायचं आहे। बरं, परंतु आता ही चौकशी सुरू केली गेलेली आहे। खरं तर एसटीची परिस्थिती अशी आहे की बसेसची संख्या खूप कमी आहे, त्यामुळे आणखी एक फटका एसटीला बसू शकतो या चौकशीमुळे। हा, आता तो एक मुद्दा आलाय की एक तर एसटीमध्ये आता गाड्याच नाही आहेत, म्हणजे स्वमालकीच्या 2475 गाड्या येण्याच्या त्या आल्या नाही आहेत। 5150 व्हीवरच्या गाड्या यायच्या होत्या, त्यातल्या फक्त 168 गाड्या आल्या आहेत। दुसरं 5000 LNG वरच्या गाड्या यायच्या त्या आलेल्या नाही आहेत। हे सगळे प्रोजेक्ट रखडलेत आणि या गाड्या जर आल्या नाहीत आता भाडेतत्वावरच्या, तर त्याच्यामुळे एसटीला नक्कीच, कारण प्रवाशांना फटका बसतोय। एसटीचं सोडून द्या, या भाडेतत्वावरच्या गाड्या काही एसटीला फायदेशीर नाहीच आहेत, पण प्रवाशांना फटका नक्की बसतो याचा, आणि एसटीचे प्रवासी दूर जात आहेत, कारण त्या गाड्या न आल्यामुळं की आता प्रायव्हेटच्या गाड्या वाढतील आणि मग एकदा आमचे प्रवासी तिकडे गेले तर ते पुढे एसटीकडे वळणं मुश्किल आहे। परंतु एकूण हे जे प्रकरण आहे, आता मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिलेले आहेत चौकशीचे, तर त्यामुळं एक मोठा भ्रष्टाचार एसटीमध्ये जो होऊ घातला होता तो थांबलाय असं तरी आपण मान्य करता का? असा निष्कर्ष काढायला हरकत नाही। पुढे काय घडू शकलं असतं त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी त्याला थांबवलेलं आहे, रोखलेलं आहे ते, तर ही चांगलीच गोष्ट आहे। अशा घोटाळे व्हायला नकोत आणि ते घोटाळे एक एसटी अडचणीत आहे, हे सर्वसामान्य गरीब माणसाचं वाहन आहे। एसटी गरिबांची संस्था आहे, लक्षात घ्या, आणि त्या संस्थेमध्ये असे ते आकडे ऐकूनच एकदम भयानक वाटते, एवढा मोठा घोटाळा, आणि म्हणून असं व्हायला नको। पण हा प्रोजेक्ट अजून सुरू नाही झालेला आहे, या गाड्या अजून आलेल्या नाही आहेत, यायच्या अगोदर झालं, हे खूप चांगलंच झालेलं आहे। याच्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो। नक्की, धन्यवाद श्रीरंगजी आमच्याशी बोलल्याबद्दल। तर श्वेता, आपण बघितलं की मुळात या गाड्या ज्या आहेत त्या अजून आलेल्या नव्हत्या, परंतु त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आलेली होती, त्यामुळे त्यांनी कधीही काम सुरू केलं असतं आणि मग मात्र एसटीला पाय मागे घेता आला नसता। आत्ताच्या घडीला चौकशी लावण्यात आल्यामुळे हा जो भ्रष्टाचार होऊ घातलेला होता त्याला अडचण निर्माण झाली आहे, परंतु त्यातून एकच प्रश्न निर्माण होतोय किंवा एक अडचण सर्वसामान्य माणसाला निर्माण होतीये की एसटीची संख्या आधीच कमी असताना आता याही बसेसचा जो प्रस्ताव आहे तो चौकशीत अडकल्यामुळे आत्ताच्या घडीला रस्त्यावर धावणाऱ्या ज्या एसटीची संख्या आहे ती कमी झाल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी जो आहे त्याला मात्र फटका बसणार आहे।
बरोबर. प्रणाली, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद.